नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आहे तर प्रेम कहाणी, पण जगावेगळी आहे. ही प्रेम कहाणी आहे सागरची, जी ऐकून मी स्वतः चकित झालो होतो. आणि आता तुमची बारी. कारण सागर ज्या मुलीवर प्रेम करतोय ती साधी मुलगी नाही आहे, ती एक हडळ आहे. सागरला ज्या वेळेस त्याच्या मित्राने विचारलं त्यावेळेस तो म्हणाला की हो, ऐकायला खूप विचित्र वाटतंय, पण त्याचं अंकितावर चिवापाड प्रेम आहे. ती अधूनमधून माणसं खायला बघते, हा भाग वेगळा, पण शेवटी मन साफ आहे तिचं. यावर मित्र म्हणतो की सागर, सुरुवातीपासून सांग ना, हे सगळं नक्की कसं सुरू झालं. त्यावर सागर सांगतो की काही महिन्यांपूर्वी तो त्याच्या मित्राच्या लग्नावरून रात्री उशिरा गावी परतत होता. शॉर्टकट म्हणून त्याने एका जुन्या वाड्याच्या रस्त्याने जायचं ठरवलं. तिथे एक जुनं वडाचं झाड होतं. अचानक त्याला एक सुंदर मुलगी पांढऱ्या साडीत दिसली. ती रडत होती. त्याने विचार केला, रात्रीच्या वेळी इथे एकटी मुलगी. त्याने गाडी थांबवली आणि तिला विचारलं, मॅडम, काही मदत हवी का. त्यावर अंकिता म्हणाली की माझी सँडल तुटली आहे. त्यावर सागर तिला म्हणतो, अरे रे, या वडाच्या झाडावर बसून तुमची सँडल कोण दुरुस्त करणार, या मी तुम्हाला लिफ्ट देतो. त्यावर मित्र विचारतो, काय रे, तुला भीती नाही वाटली. तर सागर म्हणतो की नाही, कारण ती दिसायला इतकी गोड होती की मला ती हडल वाटलीच नाही. जेव्हा ती गाडीत बसली तेव्हा मला जाणवलं की तिचे पाय उलटे आहेत. त्यावर मित्र म्हणाला, बाप रे, मग तू काय केलंस. त्यावर सागर म्हणतो की मी तिला म्हटलं की मॅडम, तुमचे पाय उलटे आहेत, तुम्हाला चालायला त्रास होत असेल ना, मी उद्याच तुम्हाला एक चांगले ऑर्थोपेडिक शूज आणून देतो. हे ऐकून ती चकित झाली. तिला वाटलं मी ओरडेन, बेशुद्ध पडेन, पण मी चक्क तिला शूजची ऑफर दिली. तिने तिथेच मला इन्स्टावर फॉलो केलं. मग मित्रा विचारतो, मग पुढे काय झालं, डेटवर कुठे गेलात. त्यावर सागर म्हणाला, आमची पहिली डेट एका कॅफेमध्ये झाली. मी तिला विचारलं, काय घेणार, चहा की कॉफी. त्यावर ती म्हणाली, मला ताजी मानवी कलेजी मिळेल का. सागरने वेटरला विचारलं. वेटर म्हणाला, सर, चिकन सँडविच आहे, चालेल का. ती म्हणाली, बरं, त्यात रक्ताची चटणी जास्त टाका. त्यानंतर सागर म्हणतो, आमचं नातं खूप वेगळं आहे. तिला राग आला की ती भिंतीवर चढते. एकदा आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो. मागच्या सीटवर एक मुलगा खूप आरडाओरडा करत होता. अंकिताला राग आला. तिने तिची मान 180 डिग्री फिरवली आणि त्याच्याकडे बघून दात खाल्ले. तो मुलगा तिथेच रामरक्षा म्हणायला लागला. त्यावर मित्र म्हणतो, अरे, ही तर खूप सोयीची गोष्ट आहे. तर सागर म्हणतो, हो ना, पण समस्या तेव्हा येते जेव्हा तिला भूक लागते. एकदा घरी पाहुणे आले होते. तिने चहाऐवजी त्यांना लिंबू पाणी दिलं, पण लिंबूऐवजी तिने त्यात स्मशानातली राख मिसळली होती. बिचारे पाहुणे रात्रभर मी भूत आहे असं ओरडत पळत होते. त्यावर मित्र म्हणतो, मग तू तिला लग्नासाठी कसं विचारलंस. त्यावर सागर म्हणाला, खूप कठीण होतं. मी तिला एका जुन्या पडक्या बंगल्यात नेलं. तिथे मेणबत्त्या लावल्या होत्या. मग मी गुडघ्यावर बसलो आणि म्हटलं, अंकिता, तू मेलेली असली तरी मला तुझ्यासोबत जगण्याची इच्छा आहे. तू माझ्याशी लग्न करशील का. आणि अचानक हवा सुटली. वटवाघुळं उडायला लागली. तिने तिचं खरं रूप दाखवलं. लांब नखं, विस्कटलेले केस. ती ओरडली, सागर, तुला माहीत नाही तू काय मागतोस. माझ्या घरी आई वडील नाहीत, फक्त आत्मे आहेत. मग सागर म्हटला की काही हरकत नाही, माझ्या घरी पण माझी आई रोज आरडाओरडा करत असते. तिला तुझ्या आवाजाची सवय होईल. शेवटी ती तयार झाली. त्यावर मित्र म्हणतो, पण तुझ्या आईवडिलांनी कसं स्वीकारलं तिला. तर सागर म्हणाला, आईला वाटलं
ती खूप गुणी मुलगी आहे, कारण ती घरची सगळी कामं हवेत उडून करते. एकदा आईने तिला विचारलं, सुनबाई, स्वयंपाक काय केलाय? अंकिता म्हणाली, आई, आज तुमच्यासाठी खास मुडद्याची बिर्याणी बनवली आहे. आईला वाटलं काहीतरी नवीन फॅन्सी पदार्थ असेल. तिने चवीने खाल्ली. मग त्यावर मित्र म्हणतो की मग आता आयुष्य कसं चाललंय? सागर म्हणतो, छान चाललंय, फक्त थोड्या समस्या आहेत. जसं की तिला आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसत नाही, म्हणून मलाच तिचा मेकअप करावा लागतो. रात्री ती झोपताना बेडवर नाही तर छताला लटकून झोपते, त्यामुळे मला मानदुखीचा त्रास होतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण सागरचं प्रेम तर चक्क मेलेलं होतं, तरी तो सुखी आहे. मुलगी माणूस असो किंवा हडळ, तिचं मन बघणं महत्त्वाचं असतं. आणि हो, जर तुमच्या गर्लफ्रेंडचे पाय उलटे असतील तर घाबरू नका. कदाचित ती तुमच्या आयुष्यातली खरी परी असू शकते. कशी वाटली आजची गोष्ट? भारी गोष्ट होती ना? तर मित्रांनो, तुम्हाला ही कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात. तोपर्यंत प्रेम करत राहा.